हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र एकच मोर्चा। सकाळी 10 वाजताची वेळ सोयीची नाही, त्यामुळे दोन्ही पक्ष मिळून वेळ आणि ठिकाणाविषयी चर्चा करू, संजय राऊतांची माहिती। मराठी भाषेसाठी 2 मोर्चे निघणं योग्य दिसत नाही। राज ठाकरेंनी आपल्याशी फोनवरून चर्चा केल्याची संजय राऊतांची माहिती। एकच मोर्चा काढण्यावरती दोन्ही भावांचं एकमत। संयुक्त महाराष्ट्र चळवळ 2.0 ची आठवण करून देणारा हा मोर्चा असेल। मनसेच्या संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। राज यांनी आंदोलनाच्या संदर्भात स्वतः पुढाकार घेतल्याचाही दावा। कुणीही सांगतो म्हणून मोर्चामध्ये सहभागी होता येणार नाही। राज ठाकरे यांच्या आवाहनाला शरद पवार यांचं उत्तर। मुंबईला गेल्यावरती दोन्ही ठाकरेंची भूमिका ऐकून घेणार असल्याचं सुद्धा पवारांनी केलं स्पष्ट। पहिल्या वर्गापासून हिंदी ठेवण्यावरती सरकार ठाम, पण मौखिक स्वरूपात। शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती। पहिली आणि दुसरीला हिंदीचा अभ्यासक्रम नसेल, पण परीक्षाही नसेल, असंही स्पष्टीकरण। हिंदी इतर कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही। गृहमंत्री अमित शहा यांचं मोठं विधान। हिंदी भाषा लादण्याची गरज नाही। लोकांचा विरोध पाहता दबाव टाकणं अयोग्य। मंत्री भुजबळांचा सरकारला घरचा आहेर। हिंदी मराठी भाषेचा वाद निवळणार। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मोदींमुळेच, हा संदेश भाजप तळागाळामध्ये पोहोचवणार। कोर कमिटीच्या बैठकीमध्ये रणनीती ठरली। माजी आमदार झिशान सिद्दीकींच्या कार्यालयाबाहेरून दोघेजण ताब्यात। दोघेही झिशान यांचा पाठलाग करत असल्याची माहिती। पोलिसांना काहीही संशयास्पद आढळलं नसल्यामुळे दोघांना सुद्धा सोडलं। 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी पुन्हा एकदा लांबणीवर। 30 जून रोजी यादी जाहीर होणार असल्याची शिक्षण संचालनालयाची माहिती। 12,71,000 विद्यार्थी प्रतीक्षेत। विदर्भामध्ये अनेक भागात पूरस्थिती। वाशिम, वर्धा, अकोला, यवतमाळ। बारामतीच्या काटेवाडीमध्ये तुकोबांच्या पालखीचं मेंढ्यांचं गोल रिंगण। सध्या सणसरमध्ये मुक्काम, तर माऊलींच्या पालखीचं दुपारी 2 वाजता चांदोबाच्या लिंबमध्ये उभं रिंगण। आजपासून ओडिशामधल्या पुरीत जगन्नाथ रथयात्रा। 200 टनांपेक्षा अधिक वजनाचे 45 फूट उंच रथ तयार। जगभरामधून असंख्य भाविक दाखल। नमस्कार।